हा. सर, शौर्याची आई बोलायचं होतं. NEMS स्कूलचं नाव आहे, मुलाचं नाव आहे शौर्य केळकर. मी त्याचे पॅरेंट्स बोलतेय. ऍक्च्युली ज्या दिवशी तुम्ही कोर्ससाठी आम्हाला तिथे इंट्रोडक्शनला बोलवलं होतं ना, जी. मी खूप वर्षापासून शौर्यसाठी हा कोर्स शोधत होते की असं काही कोणी घेत आहे का, आणि मी चौकशी पण करायचे. पण कुठून काही असा रिस्पॉन्स यायचा नाही की असं काही कोर्स असतो. पण म्हणजे असं माझ्या आपल्या मनाला वाटायचं की कोणी घेतला तर बरं होईल, बेसिक की मुलांचं अजून कसं सगळेजण पुढे जातात, म्हणजे पुढचं पाठ आणि मागचं सपाट असंच होतंय सगळ्यांचं. खरंय तर खरं. कोणी जर मुलांचा बेस घेतला तर मुलं पुढे जातील, हुशार होतील, आणि त्यांच्या गणिताची भीती कमी होईल. आणि शौर्याचं तेच झालं की मी त्याला डे 1 पासून मला वाटलंच नाही की हा बसेल म्हणून. पण मी ओके. जसं पाहतीये ना त्याला, की म्हणजे मी 1 मिनिटं सुद्धा त्याच्या शेजारी येऊन बसले नाही, पण मी फक्त वाकून बघायचं की तो काय करतोय. ओके. आणि मी जेव्हा जेव्हा येऊन पाहायचे ना हळूच, तेव्हा मला दिसायचं की शौर्य मन लावून ऐकतोय आणि तुम्ही जे देताय ते सोडवतोय. क्या बात है. त्या टाइमामध्ये पण बरोबर सोडवत होता तो. आणि येस येस. तुमचं कौतुक असं सर की तेवढ्या त्याच स्टॅमिनाने आणि त्या एन्थुझियाटिकली तुम्ही शिकवता. आणि तुमची गणिताची जे तंत्रज्ञान आहे, तुम्ही जे ऑनलाईन शिकवताय ते ऑनलाईन वाटतच नाही. मी सुद्धा स्वतः मागे एक 5 मिनिटं बसून पाहिलेलं आहे की तुम्ही काय प्रकारे गणित घेता वगैरे, कारण मला क्युरिओसिटी आहे गणित शिकण्याची. त्यामुळे मी तुम्हाला बोलले होते की असं काही गणित असेल की आम्हाला पालकांसाठी शिकायला असेल तर नक्की आवडेल. तर हो. मी असं जरूर 5 जरूर. मिनिटं बसून ते पाहिलं सुद्धा. पण अगदी चटकन समजण्यासारखी गणितं तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने आणि म्हणजे चांगल्या तंत्रज्ञानाने इतकं छान शिकवताय ना, म्हणजे खूप कौतुक आहे. आणि मुलांना समजता हे खूप विशेष आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू. येस. आणि निश्चितपणे, आणि खरं सांगू का, हा. की आपण नेहमी म्हणतो मराठीमध्ये की आईसारखा गुरु नाहीये. आणि म्हणजे आईकडून मुलं ती शिकत असतात, 5वी पर्यंत 6वी पर्यंत शिकत असतात. हो. पण दुर्दैवाने काय होतं, त्यांना असं वाटायला लागतं की 8वी 9वीचं आम्हाला येऊ शकत नाही. पण आपल्या हो. ऍक्टिव्हिटी शीट तुम्ही ऑब्झर्व केल्या ना, तर हो. आराम के साथ तुम्ही मुलाला, तुमच्या मुलीला गायडन्स देऊ शकता. तसं आहे माझ्या मनामध्ये विचार, हा. की जर पालक इच्छुक असतील तर हा. त्यांच्यासाठी एखादं सेशन ऑफलाईन ऑनलाईन तसंही घेण्याचं नक्कीच. आहे, की मुलांनी नेमकं कुठं फोकस करावं, बरोबर. पालकांनी नेमकं काय, कशा पद्धतीने त्यांना ट्रेन करावं, कुठली गोष्ट करून बरोबर. घ्यावी. तर बरोबर. बघूया आपण सरांना विचारून त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येतंय. चालेल ना सर. जरूर करूया. तोवर आम्ही तुमची रिव्हिजन करून ठेवतो अभ्यासाची थोडीशी, म्हणजे आम्हाला काही 4 प्रश्न विचारता येतील तिथे. नक्की नक्की. नक्की. आणि शौर्याच्या सगळ्या तुम्ही ऍक्टिव्हिटी शीट पाहताय, सोडवतोय तो? हो, हो. तो सही घेतो माझ्याकडनं. अजून तुम्हाला काय विचारायचंय, सांगायचंय? अ, म्हणजे अजून एक गोष्ट मला सांगायची होती. अशी की तुम्ही जे साईडला जे गणित वगैरे त्याचे जे हे देता ना, की या गणिताचा हा पाढा आहे. तर तो पाढा त्याच्यामुळे मुलांची ना भीती कमी झाली. शौर्य मला काय सांगत होता, की आई माझी भीती कमी झाली गणिताची. मला असं वाटायचं की हे मला येत नाहीये. क्या, यही आणि यही. खरंच बऱ्याच गोष्टी त्याला येत नव्हत्या सुद्धा सर. पण त्या तुमच्या इथे बसल्यामुळे ना, त्याला तुम्ही रिपीट गणितं घेताय ना, त्याच्यामुळे त्यांना ते जमायला लागलंय. आणि त्यांना माहिती आहे आता की हे आम्हाला येतंय आणि हे आम्हाला सोडवायचंय. म्हणजे अगदी 3 मार्काचा प्रश्न आला तरी हे 1.5 मार्क घेऊन तरी येतीलच मुलं. अगदीच अगदी रिकामं बरोबर. सोडून नाही येणार सर. अगदी अगदी, हेच म्हणजे आपल्याला मुलांकडून करायचंय. हो ना, हो सर. म्हणजे मला आता टेन्शन कमी झालंय त्याचं, की आता हा थँक्यू. निदान थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅडम. 9व्या पार लागेल. थँक्यू. येस. शौर्यला काय विचारायचंय, सांगायचंय? शौर्य, तुला काही बोलायचंय? बोल ना. सर, म्हणजे आधी मॅथ्स आधी वाटायचं की खूप अवघड असतं, पण नंतर कळलं की सोपं असतं, फक्त त्याची टेक्निक शिकायला लागते. अगदी बरोबर. अगदी बरोबर सर. आणि तुझे आन्सर्स पाहत असतो मी, नेहमी ट्राय करत असतो. पण ही ही जी लगन आहे, किंवा हा आपण ट्राय करत राहण्याचा जो स्वभाव आहे, तो मात्र सोडायचा नाही कधी, शौर्य. हो सर. ओके. काय विचारायचंय अजून? सर, एक विचारायचं होतं. आता तुम्ही ह्या वर्कशीट दिल्यात, ते ह्या जी. मुलांनी चांगल्या सोडवलेल्या आहेत आता तरी सर्व. तर अगदी. मग तुम्ही ह्यांना काय सल्ला द्याल ह्या वर्कशीट बद्दल, की पुन्हा सोडवायला हवी आहेत का त्यांनी परत, किंवा अजून काय वेगळी प्रॅक्टिस करायला हवी की अगदी त्यांना चांगला त्रास? प्रश्न विचारला तुम्ही. हा. मी आज तेच दिवसभर काम करत होतो. माझ्या एक गोष्ट लक्षामध्ये आली, की आता मुलांनी हे केलेलं आहे, पण त्यांना ऍक्च्युली कनेक्ट कसं करायचं ऍक्च्युली त्यांच्या टेक्स्टबुकमध्ये, त्याचं एक सेशन मी घेणार आहे. की तुम्ही ही गोष्ट शिकलाय, आता पहिली गोष्ट म्हणजे त्याची व्यवस्थित फाईल बनवा. हा. प्लॅस्टिकची फाईल असू द्या शक्यतो, म्हणजे ते हो. जादा काळ टिकते. त्याच्यामध्ये ते पंच करून ठेवा. हो. आणि नेक्स्ट इयरला त्याला उपयोग होणारच आहे, आणि ह्याही वर्षी त्याला 2-3 महिने अजून शिल्लक आहे.
तिथे उपयोग होणार आहे. हा. आता ते कनेक्ट कसं करायचं, प्रत्येक ऍक्टिव्हिटीशी त्यांच्या प्रॅक्टिसला कनेक्ट कशी करायची, त्याचं एक लेक्चर, एखाद दुसरं लेक्चर माझं वाटलं तर काय फरक पडणार नाही, पण हा. मी त्या लेक्चरमध्ये त्यांना नक्की सांगेल की हे तुम्ही यूज कसं करायचं ते. हा. तर ते त्याच्यातून त्यांना समजेल की हे यूज बरोबर. कसं करायचं. ठीक आहे. ठीक चालेल आहे. चालेल. ओके, धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. ओके ओके.